ठाणे महापालिकेनं आरक्षित केलेल्या खेळाच्या मैदानातील मातीचं उत्खनन कुणाच्या परवानगीनं कशासाठी करण्यात आलं, उत्खनन केलेल्या मातीची रॉयल्टी कोणी घेतली आहे याची चौकशी करण्याची मागणी जितेंद्र कुमार इंदेसे यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याकडे केली आहे. वर्तकनगर येथील जानकादेवी मंदिरालगत भूखंड क्रमांक 182, विजा क्रमांक 188, 189, 365, 192, 366 हे भूखंड 2003 साली खेळाचं मैदान म्हणून आरक्षित करण्यात आली. या जागेचा TDR हिरानंदानी प्रॉपर्टीजला देण्यात आला असून काही काळानंतर या जागेच्या सातबाऱ्यावरून ठाणे महापालिकेचं नाव हटवण्यात आलं असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच नव्हती. त्यानंतर जागा झालेल्या ठाणे महापालिकेच्या विधी विभागानं ठाण्याचे उपविभागीय अधिकारी, मंडल अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्या विरोधात कोकण विभागीय आयुक्तालयातील उपविभागीय अधिकारी कॅस्बर ऑक्स्टिन यांच्याकडे लेखी तक्रार केली. एकंदरीत हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही खेळाच्या मैदानातील माती काढून टाकल्याचं दिसून आलं. मुलांना खेळण्यासाठी माती काढून तिथे मैदानाचं सपाटीकरण करण्यात येत असल्याचा समज होता, पण त्या ठिकाणी कामावर लक्ष ठेवणाऱ्या व्यक्तीनं लिटिल फ्लॉवर हायस्कूलचे फादर जॉन अल्मेडा आणि अवर लेडी मर्सी चर्चतर्फे करण्यात येत आहे त्या ठिकाणी ईस्टर संडेच्या होली वीक कार्यक्रमासाठी स्थानिक पोलिसांकडे अर्ज करण्यात आला असल्याचं समजतंय. मात्र खेळासाठी मैदान आरक्षित असल्यानं त्याच्याशी संबंधित असलेल्या क्रीडा विभागाची कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान मैदानातील जमिनीचं गौण उत्खनन बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे तहसीलदारांनी चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी मागणी होतीये. आपलं शाळेचं मैदान लिटिल फ्लॉवर शाळेचं मैदान पोखरण नंबर 2 येथील शाळेचं ठाणे महानगरपालिकेचं राखीव मैदान होतं. त्या राखीव मैदानाचं परस्पर नाव उडवण्यात आलं. अवर लेडी मर्सी चर्च ती संस्था आणि कॅस्बर ऑगस्टिन त्यांनी ते नाव हटवून तो कब्जा करण्याचा प्रयत्न केला. आपण लिटिगेशन केलंय, त्याच्यात अपिलात गेलेलं आहे. आता ते लोक जबरदस्ती त्या जागेवर कब्जा करून मास करण्याचा प्रयत्न करतायत की ही आमची जागा हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या बाबतीतला मी सगळं पत्रव्यवहार उपायुक्त असतील, सन्मान्य आयुक्त असतील, अतिरिक्त आयुक्त असतील यांच्याशी केलेला आहे. यांनी त्वरित लवकर हे अतिक्रमण काढून संबंधितावर कारवाई करावी. माझा कुठल्याही मासला विरोध नाहीये, पण ते मागच्या आडमध्ये तो प्लॉट हडपण्याचा प्रयत्न करत आहे. माझी एवढीच विनंती की महापालिकेने त्वरित कारवाई करावी. जर यांनी हे जर काम थांबवलं नाही किंवा जाणून बुजून करण्याचा प्रयत्न केला तर मी आमरण उपोषणला संध्याकाळपासून बसतोय ठाणे महापालिकेच्या दालनामध्ये.